गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग सर. चला कॅमेरा ऑन करायचा सर्वांनी. दिव्या, तू ऑफलाईन आली का? यस, दिव्या पवार. यस, दिव्या पवार. दिव्या अनम्यूट कर. माझा आवाज येतोय गाईज? चला Yes. कॅमेरा. ओके, गुड. ओके गाईज, सो काय बघितलं आपण? टेस्ट कम्प्लीट केली सर्वांनी. यस सर. चला, मला आज तुम्ही सांगा तुमचं प्रोजेक्टचं कुठपर्यंत आलेलं आहे. प्रोजेक्टचा सिनेरिओ काय पटकन कम्प्लीट करायचा आहे. 15 दिवसामध्ये तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे, करेक्ट? आता तुम्हाला स्प्रिंग बूटचं स्ट्रक्चर दिलेलं आहे मी, करेक्ट? रेस्ट एपीआय पण सांगितलेले आहे. ज्याला रेस्ट एपीआय वापरायचे असेल दुसरं वेगळं फ्रेमवर्क असेल तर करेक्ट. रेस्ट एपीआयचं आपण परत वाटलं तर एखादं एक्झाम्पल घेऊया. गुड. सो त्याआधी मला तुम्ही प्रोजेक्टचं तुमचं HTML पार्ट किती झाला ते शो करायचं. आज आज नो एक्सक्यूज मध्ये सर्वांनी मला तुमचा प्रोजेक्ट दाखवायचा आहे. ओके, सो लॅपटॉपवरनं जॉईन करा. टीम मधले एका मेंबर का तरी लॅपटॉप कंपल्सरी पाहिजे. ओके, अशी कोणती टीम आहे का ज्यांच्याकडे लॅपटॉपच नाहीये? एकही टीम आहे का अशी? पटकन नाव सांगा काही. ओके, बाकी मेंबर कुठे आहे? खूप सारे मेंबर जॉईन करत नाही सेशन. काय विषय आहे? कॉलेज चालू झालंय तुमचं वालं? यस, टेल मी गाईज. फास्ट मध्ये अनम्यूट करायचं आणि बोलायचंय. चला, ग्रुप नंबर 1 स्मितल. कोणता ग्रुप आहे? 1 नंबर. नोटबुक मध्ये दिलंय, अनम्यूट कर स्मितल. चल बरं, तू नोटबुक काढ. तर सो दाखव So, प्रोजेक्ट. त्याआधी जे सिंगल सिंगल so मेंबर आहे, तर जसं की दाखव निखिल वाले. प्रोजेक्ट. हा, निखिल वाला. पृथ्वीराज. पृथ्वीराज आवाज येतोय? गुजर. पृथ्वीराज गुजर, अनम्यूट कर. गाईज, सर्वांना प्रेझेंटेशन प्रॉपर देता यायला पाहिजे. खूप साऱ्या मुलांनी अजून मला सिनॉप्सिस पण सेंड केलेले नाही. मी तुम्हाला सांगून किती वेळ झालेला आहे सिनॉप्सिस सेंड करा म्हणून. सिनॉप्सिसचा मी तुम्हाला फॉर्मॅट पण दिलेला आहे, करेक्ट? कसा सेंड करायचा? मला सिनॉप्सिस या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आजच्या डे एंडला, म्हणजे ह्या तुम्ही आपल्या सेशन मध्ये केला तरी चालेल, मला नो प्रॉब्लेम. मला आज कम्प्लीट पाहिजे गोष्टी. ओके, मी तुम्हाला फॉर्मॅट पाठवतोय. मला ह्या फॉर्मॅटमध्ये सिनॉप्सिस बनवून पाहिजे तुमचा. सिनॉप्सिसचा फॉर्मॅट PDF फॉर्मॅटमध्येच पाहिजे. ओके,
मुलं डॉग सेंड करता, कोणी काय करता, कोणी काय करता, काही समजत नाही मला. हम्म. चला, ग्रुप 1 कोणता आहे? बोल फास्ट तू. सोम खैरनार, दक्ष निकुम, मोजे मशेक आणि मिया नियुक्त. ओके, चला गाईज, रेडी तुम्ही? सर आमचं प्रेझेंटेशन झालं होतं ना, यस. प्रोजेक्ट दाखवला होता. हो, परत दाखवायचं आहे. तिथनं पुढे तुम्ही काय काम केलं ते, त्यानंतर तुम्ही काहीच केलं नाही का? नाही सर, केलंय, दाखवतो. यस, दॅट्स गुड गाईज. चला, नेक्स्ट ग्रुप कोण आहे? नाव वाच. उज्ज्वला सुंब, मयुरी मुळे. मयुरी मुळे आणि उज्ज्वला सुंब. उज्ज्वला सुंब. दोन्हीपैकी कोण प्रेझेंट आहे आता? पटकन बोला. मी तुम्हाला सांगू काय करायचं तोपर्यंत. So give me 10 minutes, huh? We will prepare all the guys, then we will see your screen. मला त्यात एक इन्फॉर्मेशन द्या. काल मी खूप साऱ्या गोष्टी चेक केल्या. LMS वरती तुम्हाला ज्या ज्या असाइनमेंट दिल्या काय त्या कम्प्लीट नाही मुलांच्या. ओके, कंपनीकडनं रिपोर्ट आलेला आहे मला एक. खूप साऱ्या मुलांनी असाइनमेंट कम्प्लीट केलेलं नाही. मी त्यांची नावं अनाऊन्स नाही करत आज, पण लवकरात लवकर राहिलेलं तुमच्या असाइनमेंट आज कम्प्लीट करून द्या. ओके, आज म्हणजे ह्या वीक मध्ये. ओके, ज्या ज्या मुलांच्या बाकी आहेत त्या मुलांच्या डेट, ज्या ज्या असाइनमेंटची बाकी आहेत आता डेट सुद्धा एक्सटेंड करता येणार नाही मला. माझे ऍक्सेस काढलेले त्यांनी. ओके, त्याशिवाय तुम्हाला सर्टिफिकेटला प्रॉब्लेम येतील गाईज. या सर्व गोष्टींचा क्लिअरन्स लागेल तुम्हाला. क्लिअरन्स समजतो? ओके, उज्ज्वला सुंब आणि नाव काय? मयुरी मुळे. दोघी पण प्रेझेंट नाहीये का? ओके, नेक्स्ट ग्रुप. आरती उगले, जान्हवी थोरात, वैष्णवी उगले. कोण प्रेझेंट आहे गाईज? ग्रुप नंबर 3. ग्रुप नंबर 3, परत नाव वाच. अमृता, आरती उगले, जान्हवी थोरात, वैष्णवी उगले. तर वैष्णवी आणि आरती आहे प्रेझेंट. करेक्ट. तुम्ही दोघांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. आज काय काय सांगितलं लक्षात बसल्या गोष्टी? सिनॉप्सिस पाठवलाय तुम्ही? नाही सर, पाठवू द्या आता. हा, तुम्हाला एकदा इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर मी सगळ्या ग्रुपनी या गोष्टी लगेच क्लिअर करून आणि मला पाहिजे. सिनॉप्सिसचा फॉर्मॅट मी तुम्हाला सेंड केलेला आहे ऑलरेडी. तो चेक करा. त्या वेळेमध्ये तुमचा सिनॉप्सिस असेल तरच पाठवा, विनाकारण पाठवू नका. ओके, हो. आणि तुम्ही कधीपर्यंत पाठवणार मला ते सांगा. आज मेन्शन करा या सर्व गोष्टी. ओके आता पाठवते लगेच. ओके, गुड.
तुमचं प्रेझेंटेशन पण रेडी आहे? सर रेडी आहे, पण ती आरती आजारी आहे आणि जान्हवी पण नाही आज लेक्चरला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तू रेडी ना तू? हो. ओके, तू द्यायचं. जे आज प्रेझेंट आहे त्यांनी आज द्यायचं, जे नसेल प्रेझेंट ज्यांना द्यायचं असेल त्यांनी उद्या द्यायचं, ज्यांना द्यायचं नसेल मी त्यांनी मागणार पण नाही. ओके, तुमची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी गाईज, तुमचं काम आहे कम्प्लीट करायच्या गोष्टी. ओके, देन सॉरी माझं लॅपटॉपचं चार्जर विसर. उद्यापासनं ऑफलाईन वाले ऑनलाईन लेक्चर होतील सर्वचे सर्व. ओके, त्यामुळे विचारायचं नाही. दिव्या, दिव्या आवाज येतोय तुला? दिव्या, मी तुला खूप आवाज येतोय. मेसेज टाईप कर. तुझा टाईप आवाज नसेल, अनम्यूट नसेल होत तुझं. यस, ठीक आहे. चला, काय प्रोजेक्ट आहे तुमचा? सोम, स्टार्ट कर तू. ओके, चला काहीच सोम स्टार्ट करतो. चला, नेक्स्ट ग्रुप कोण आहे? काय तुम्हाला माहिती आहे तुमचे ग्रुप नंबर वगैरे सर्व गोष्टी, त्यामुळे फास्ट मध्ये अपडेट करायचं. ग्रुप मधले जे मेंबर प्रेझेंट आहे त्यांना द्यायचंय कंपल्सरी आज. ओके, करू सर स्टार्ट? यस. सर तर म्हणजे आता जार्विसचा प्रोजेक्ट थोडापर्यंत झाला आहे. म्हणजे डेस्कटॉप असिस्टंटचं कोर पोर्टल अजून कम्प्लीट आहे. त्याच्यानंतर व्हॉइस इनपुट टेक्स्ट, म्हणजे टेक्स्ट टू टेक्स्ट कन्वर्ट करायला, आपण जे व्हॉइसमध्ये बोलतो ते टेक्स्टमध्ये कन्वर्ट करून ते रिप्लाय करतं. म्हणजे ते ओलोमा यूज करतं. ओलोमाची API की टाकली आहे ती यूज करून मग ते टेक्स्टमध्ये कन्वर्ट करून आपल्याला रिप्लाय देतं. ओके, मला माझे प्रोजेक्ट फोल्डर स्ट्रक्चर शो कर प्रोजेक्टचं. सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, API brains router, गुड. UI, दॅट्स अ करेक्ट वे. ओके, गुड गाईज. पायथॉन मधलं फोल्डर स्ट्रक्चर असं करायचं गाईज, बघून घ्या. ज्याने केलेलं नसेल त्यांनी लक्ष, पायथॉन मध्ये कोणी करत असेल तर बघायचं. ओके, गुड. नेक्स्ट, मला UI दाखवा. तू डायरेक्ट प्रोजेक्ट एक्सप्लेन करणार, तुम्ही प्रेझेंटेशन बनवलंय? प्रेझेंटेशन दिलंय सर आधी. हे प्रोजेक्ट दाखवतो डायरेक्ट. म्हणजे UIचे मॉडेल्स आहे, त्याच्यात UI केलंय. त्याच्यानंतर हे व्हॉइसचे मेन मॉडेल आहे. म्हणजे त्याच्यात हे लिस्टनर डॉट, म्हणजे आपलं आपण जे बोलतो ते आधी जार्विस आहे ना ते म्हणजे लिस्ट करून घेईल. ओके. त्याच्यानंतर हे मेन फोल्डर आहे त्याचं. म्हणजे गेट कमांड यूज करून मग ते आपल्याला रिस्पॉन्स देईल. म्हणजे ॲक्शन आहे हे. इफ ॲक्शन म्हणजे लॉन्चर ॲप, म्हणजे आपण जे कमांड बोलू ते ॲप लॉन्चर होईल. ओके. ओके. रन करून दाखवू सर? यस. गाईज, तोपर्यंत नेक्स्ट गाईजने प्रिपेअर राहायचंय. प्रोजेक्ट रन करून ठेवायचा. टाइम नाही घालवायचा. मी 5-5, 10-10 मिनिटांमध्येच कव्हर करायचं सर्व. ओके, आणि उद्या तुमचं जास्त वेळ प्रेझेंटेशन असेल. ओके, सर 1 मिनिट, नेटवर्क प्रॉब्लेम येत होता. Jarvis is now online. Jarvis, open the notepad.
क्लोज नोटपॅड. Only we have opened the application or write Closing something like Notepad. Stop suppose Jarvis. अजून एखादं ऍप्लिकेशन ओपन कर. ओपन द ओके. तुझ्याकडे हे आहे का MX प्लेअर? Goodbye, boss. हो आहे, थांबा करतो. ओके आणि त्याला स्टॉप बोललं का ते ऑटोमॅटिक स्टॉप होऊन जातो. ओके म्हणजे आपण जे आपल्या सिस्टम मध्ये जे ऍप्लिकेशन आहे ते पण ओपन करतं आणि सपोज अजून नोटपॅड मध्ये आपण त्याला HTML चे कोड किंवा जो जावाचा कोड टाईप करायला लावला तो पण टाईप करते. हा तेच दॅट्स आय एम आस्किंग. जार्विस ओपन द क्रोम. Opening Chrome. जार्विस क्लोज द क्रोम. Closing Chrome. Jarvis, play the song on YouTube. Sure thing. Which song should I queue up on YouTube? Jarvis, Hey, sir, what's up? Anything I can help with? play the Java lecture on YouTube. Playing Java lecture on YouTube. The hardest thing? Jarvis, screen mode activate. No worries at all. So, what's up? Jarvis, screen mode activate. Screen mode activated. Jarvis, ओके माझं स्क्रीन. गुड सो कोणते कोणते मॉडेल बनवले तुम्ही आणि काय काय लास्ट सिस्टम मध्ये काय काय डिफेक्ट होते तुम्ही काय काय सॉल्व्ह केले मला ते सांगा फक्त. सर म्हणजे त्याच्याच Screen. म्हणजे त्याच्यात आहे ना आपण आधी स्क्रीन मॉडेल घेतलंय त्याच्यानंतर विजन मध्ये आहे ना ते स्क्रीन मॉडेल ऍक्टिव्हेट त्याला करायला लावलं का ते स्क्रीन मॉडेल ऍक्टिव्हेट करून आपल्या स्क्रीनवर काय चालू आहे ते रीड करेल आणि सपोज आता जर VS कोड ओपन केलंय ते VS कोड मध्ये काय एरर्स आहे वगैरे ते पण सॉल्व्ह करेल. त्याच्यानंतर अजून एक मॉडेल आहे म्हणजे आपण डेस्कटॉपवर फाईल फोल्डर वगैरे क्रिएट करायचं असेल तर ते पण करून देतं. आणि त्याच्यानंतर हे स्क्रीन मॉडेलचं UI आहे आणि बस. ओके हेच अजून बाकीचे आन्सर द्यायला फक्त व्हॉइस आणि लिस्नर मॉडेल ऍड केलं आणि ओके स्क्रीन चला विजन. नेक्स्ट ग्रुप मेंबर कोण आहे तुमचा वाला बोला फास्ट. तुम्ही काय केलंय काम कशात केलंय काय काय बनवलंय. सोम तुझी स्क्रीन राहू दे तू फक्त एक्सप्लेन करा बाकी. करणार आहे कोणी प्रेझेंट सांगणार आहे का फास्ट बोला गाईज. सर मी मॉड्यूल्समध्ये केलेले काम. व्हॉइस मॉड्यूलमध्ये युजरचा आवाज हा टेक्स्टमधून व्हॉइसमध्ये कन्वर्ट होतो. सेकंड AI मॉड्यूल यूज केलाय आणि VNV हे हॅलो यस 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 ऐकतोय बोलतो. आणि VNV हे इनबिल्ट फाईल आहे त्याच्यामध्ये खूप सारे आहे आणि ENV मध्ये आम्ही API कीज यूज केल्या आहे त्याच्यामुळे ऑनलाईन सर्च करता येतं. जेमिनी API की आणि ग्रोक हे ऑफलाईन पण काम करेल आणि ऑनलाईन पण काम करेल. ओके नेक्स्ट. डेटाबेस मॉड्यूल यूज केला आहे आणि मेमरी मॉड्यूल जिथं
म्हणजे युजरचा डेटा हा स्टोअर केला जाईल. म्हणजे युजर काय कमांड देतोय काय नाही ते स्टोअर केले जाईल. कोणत्या मॉड्यूलमध्ये? मेमरी मॉड्यूलमध्ये. ओके. विजन मॉड्यूलमध्ये स्क्रीन रीड करतो. तसं त्यांनी दाखवलं होतं ना, स्क्रीन ॲक्टिव्हेट मोड केला होता, तेव्हा ती स्क्रीन रीड होते. तू कशावरती काम केलंय आता एक्झॅक्टली? सर AI मॉड्यूलवर. म्हणजे हे मॉड्यूल्स आहे ना, API कीज आणि हे मॉड्यूल आहे ना, व्हॉइस मॉड्यूल, AI मॉड्यूल आणि विजन मॉड्यूलवर. Okay, can you hear me properly? Yes, can you hear me Yes, guys sir. properly? Yes, sir. Yes, sir. Okay. Okay, go ahead guys. Sorry, huh? Yes, right now I can see your screen properly. I will join through mobile, that's why we can zoom in, zoom out. Okay, Mozima, go ahead. So प्रत्येकाने काय काम केलंय ते एक्सप्लेन करायचंय guys, okay? सर मी ब्रेन मॉड्यूलवर काम केलं आहे. ओके, काय करतं ब्रेन मॉड्यूल तुझं? काय सर फंक्शनॅलिटी त्याच्यामध्ये त्याच्यावाली? ब्रेन मॉड्यूलमध्ये फोल्डर्स आहे ते आहे AI.py, ऑनलाईन AI, ऑफलाईन AI, प्रॉम्प्ट AI. अजून हे 4 फोल्डर त्याच्यामध्ये मेन आहे. ब्रेन फोल्डरचं काम सर हे असं आहे की युजर जो बोलेल तो ब्रेन त्याच्यावर डिटेक्ट करेल की युजरला काय हवं आहे, त्याच्यावर काम करून तो ऑटोमेट त्याचा आन्सर युजरला प्रोव्हाइड करून देईल. AI.py मध्ये काय आहे याच्यामध्ये सर AI.py मध्ये म्हणजे आमच्या प्रोजेक्टमध्ये 2 मोड्स आहे. एक तर ते ऑफलाईन पण काम करेल आणि ऑनलाईन पण काम करेल. मग तो चेक करून घेईल की ऑनलाईन AI वापरायचं आहे की ऑफलाईन AI वापरायचं आहे. ओके, जसं की युजर जेव्हा ऑफलाईन यासाठी काय केलंय मग? सर एक मिनिट मी तुम्हाला हे सांगते त्याचा फ्लो. गाईज नेक्स्ट मेंबर रेडी राहायचंय फास्ट मध्ये. ग्रुप नंबर 2. तर ऑफलाईन यायचं आर्किटेक्चर असं आहे युजर जेव्हा पण व्हॉइस किंवा टेक्स्टमध्ये त्याला क्वेश्चन करेल त्याच्यानंतर main.py मध्ये ते क्वेश्चन डिटेक्ट होईल. त्याच्यामध्ये एआयला तो क्वेश्चन डिटेक्ट करण्यासाठी तो AI विचार करेल की तो क्वेश्चन रिलेटेड कशाला आहे, AI ऑफलाईन किंवा ऑनलाईन, इंटरनेट अवेलेबल आहे की नाही. जर का इंटरनेट अवेलेबल असेल तर जेमिनीचा यूज करून रिस्पॉन्स देईल. जर का इंटरनेट अवेलेबल नसेल तर तो ओलामाचे यूज करून रिस्पॉन्स देईल. ओके, ओलामा and Gemini user for offline mode. That's correct. Good. चला नेक्स्ट मेंबर. नेक्स्ट पार्ट काय काम करणार तू आता मोजिमा? सर जी डिझायनिंग वगैरे करायची आहे त्याच्यावर मी काम करणार आहे. कोणती डिझाईन? जे स्क्रीन मोडला Content अजून खूप सारे अपडेट करायचे सर डिझायनिंग मध्ये पण. फक्त हा स्क्रीन मोड नाही ठेवणार आहे आम्ही. एक सॉफ्टवेअर सारखं बनवायचं आहे त्याच्यासाठी, मग त्याच्यावर काम करायचंय. ओके, UI बनवायचं, UI पेज पूर्ण. या हो गुड. तुम्हाला नेक्स्ट मॉड्यूल मध्ये ती UI चा पार्ट एक्सप्लेन करशील. ओके मोजिमा, हो सर. नेक्स्ट वीक मध्ये. येस, गुड टू अंडरस्टँड. येस, नेक्स्ट मेंबर कोण आहे तुमचा? सर प्रेझेंट आहे का? नाही सर. नाही सर. ओके गुड. चला ग्रुप नंबर 2.
ग्रुप नंबर 2 फास्ट आन्सर करायचे गाईज. ओके, तुम्ही सिनॉप्सिस पाठवायचं असतो. ओके, सर सिनॉप्सिसचा फॉर्मॅट बघा माझा आला. तुम्ही सिनॉप्सिस क्रिएट करा. तुमची अटेंडन्स मी लावून टाकाल. तुम्ही आता ऑफलाईन गेले तरी चालेल. ओके, म्हणजे हो हो मीटिंग चालेल. लिहून गेले तरी किती चालेल. तुम्ही ओके काम करा, त्यात मला फक्त सेंड करा. लेक्चर संपण्याच्या आधी जरी केलं तरी चालेल. कम्युनिकेट करून कोणाकडे सिनॉप्सिस ते कसा बनवायचा, काय बनवायचे, कोणते कोणते पॉईंट, मी जे पॉईंट दिले त्या पॉईंट नुसार पाहिजे माझ्याकडे. मी तुम्हाला एक फॉर्मॅट पाठवलाय. ओके, चला ग्रुप नंबर 2 गाईज. ओके, ग्रुप नंबर 3 नाव देऊन देतो. सोम आणि मोजिमा ओनली प्रेझेंटेड ग्रुप 1. ओके, यस गाईज. नेक्स्ट ग्रुप समजतंय का तुम्हाला? कोण आहे तिसरा ग्रुप? कोण आहे? नाव सांग. अमृता, आरती उगले, जान्हवी थोरात, वैष्णवी उगले. कोणी प्रेझेंट आहे गाईज याच्यातलं? जान्हवी थोरात, आरती उगले. ओके, यस. पृथ्वीराज गुजर. येस सर. ओके, काय तुझा प्रोजेक्ट चालेल? एक्सप्लेन कर, स्क्रीन शेअर कर फास्ट मध्ये. सर ते मित्राच्या लॅपटॉप मध्ये आमचं रन मी उद्या केलं दाखवलं चालेल का? काय आहे? मित्राच्या लॅपटॉप मध्ये गेले कोड बॅकएंडचा, मग तुम्हाला उद्या दाखवलं चालेल का उद्याच्या लेक्चरला? ओके, एक्सप्लेन कर प्रोजेक्ट काय आज. ठीक आहे, लॅपटॉप नाही तुझ्याकडं, त्याला हे नाहीये तर मला प्रेझेंट कर. ओके सर एआय इन्व्हेंटरी सांग मॅनेजमेंट मला. सिस्टीम आहे. एआय इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी सांग कोणत्या, बॅक एंडला काय, फ्रंट एंडला काय आहे, प्रोसेस बॅकएंडला काय, फ्लो आपण काय सांग. HTML CSS आणि जावास्क्रिप्ट फ्रंट एंडला आहे. स्प्रिंग बूटने आपण जावा यूज करणार आहे, स्प्रिंग बूट फ्रेमवर्क वापरणार आहे आणि बॅकएंडला MySQL आहे. ओके, गुड. काय हे काय फ्लो काय प्रोजेक्टचा? सर लॉग इन ऑथेंटिकेशन देऊ आपण युजरला आणि लॉग इन केल्यावर सपोज एक डॅशबोर्ड दिसेल आणि त्याच्यात सेल्स दिसेल, ऍड प्रोडक्ट, व्ह्यू प्रोडक्ट, सेल्स आणि AI चा एक मॉड्यूल देणार आहे आपण. त्याच्यात की आपण एक्सपायरी ऑफ प्रोडक्ट जवळ आले ते हाय सेलिंग प्रोडक्ट, डेड सेलिंग प्रोडक्ट, हे असे मॉड्यूल्स आहे त्याच्यात. आणि पूर्ण रेव्हेन्यू जनरेट करणारे कशात काय असं. ओके, हा फ्लो आहे तुझा. रिपोजिटरीवरती प्रोजेक्ट टाकलाय तू? काय म्हणसर? रिपोजिटरीवरती प्रोजेक्ट टाकलाय का? नाही सर. रेपोवरती प्रोजेक्ट ऍड करायचा, तुझी टास्क पहिली असेल तुला. ओके, ओके जोपर्यंत प्रोजेक्ट जेवढा बी झालाय तेवढा रेपोजिटरीवरती ऍड करायचा. किमान तुम्ही फोल्डर स्ट्रक्चर जरी बनवलं असेल तरी पण रेपोजिटरीवरती ऍड करायचं सर्व काही. ओके सर गिटहब वरती ना? हा, यस. रिपोजिटरी मीन्स गिटहब. सॉरी, तुम्हाला समजा गिटहब वरती. येस सर. समजलंय सर्व काहीला क्वेश्चन? हो सर. ओके, चल ठीक आहे. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम कसली इन्व्हेंटरी तुमचीवाली? सर सपोज एखादं शॉप आहे त्याच्यात आपण कुठलं पण एक घेऊ शकतोय. ज्याला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करायची ते तुमचं ऍप्लिकेशन युज करू शकता. करेक्ट? हो. एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये काय प्रॉब्लेम होते तुम्ही ते सॉर्ट आउट करणार आहे. असे काही प्रॉब्लेम सोल्युशन काढले तुम्ही? हो सर, सपोज आपण प्रोडक्ट ऍड केले, आपण त्याचे डिटेल्स टाकले, पण आपल्याला ते एक्सपायरी मॅनेजमेंट येत नाही, तर मग आपल्याला लगेच 7 days अलर्ट येणार आहे की तुमची एक्सपायरी होती हा प्रोडक्ट. ओके, तुम्ही जे नोटिफिकेशन मॅनेज करणार ते व्हॉट्सअप करणार आहे की मेल करणार आहे? सर नाही, नोटिफिकेशन डायरेक्ट डॅशबोर्ड वरतीच आपण जेव्हा बिलिंग करून त्यावेळेस येतं तिथून. गुड गुड गुड. आणि तुम्ही काही रिमाइंडर आणि ऍप्लिकेशन, आणि सपोज मी कंपनीचा मॅनेजर आहे, करेक्ट? कन्सिडर करायचंय मला, माझ्याकडे डॅशबोर्ड ओपन नाहीये, सो मला काय इन्फॉर्म कसं करणार आहे मला? सर ते नाही केलं अजून.
त्या टाईप मध्ये पण तुम्हाला गो थ्रू करावं लागेल. करेक्ट. हो सर. माझा प्रोजेक्ट होता हा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीमचा बिग लेवलचा. तो त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. सो मेल नोटिफिकेशन गेलं पाहिजे, डॅशबोर्डला पण नोटिफिकेशन आलं पाहिजे, त्या टाईप मध्ये करायचं. अजून बाकी तुमच्या इन्व्हेंटरीचं प्रॉपर मॅनेजमेंट, रिपोर्ट वगैरे जनरेट करता आले पाहिजे. बरोबर. हो, रिपोर्ट जनरेट होता सर. मंथली, वीकली रिपोर्ट, डेली रिपोर्ट निघले पाहिजे. करेक्ट. आणि रिपोर्टचं अनालिसिस करण्यासाठी तुम्ही पाहिजे तर पायथॉनचा पण यूज करू शकता. ओके. ओके सर. गुड. या गोष्टी नोट डाऊन कर. तू गेला तरी चालेल आज आणि उद्या तू प्रोजेक्ट एक्सप्लेन करणार आहे. ओके. तुझ्या लॅपटॉप मध्ये घेऊन सिनॉप्सिस मला तू आज सेंड करणार आहे. येस सर. चला नेक्स्ट. सिंगल मेंबर कोण आहे अजून? सर मी. येस, नाव बोल. हो सर, बाकीचे अब्सेंट आहे. चल, काय आहे तुझा प्रोजेक्ट? क्यूज मॅनेजमेंट सिस्टीम आहे सर. क्यूज मॅनेजमेंट सिस्टीम काय असतं? क्यूज मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये काय काय बनवणार आहे, काय काय बनवलेलं आहे, आतापर्यंत काय काय काम रेडी झालं तेच सांगताल. फक्त काय काय बनवलं तुम्ही? सर फक्त आतापर्यंत बॅकएंडच झालेलं आहे. काय बनवलंय बॅकएंड मध्ये? बॅकएंड मध्ये लँग्वेजेस यूज केला आहे. तू फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे? सर माझ्याकडे लॅपटॉप नाही, मग जस्ट 1 मिनिट. येस येस मयुरी. हो सर, म्हणजे जिच्याकडे लॅपटॉप आहे ना सर, तिला जसं जसं सांगितलंय तसं ती नेमकी आज ऍबसेंट आहे. कोण? काय नाव तिचं? बुशरा मनियार. मनियार. ओके. तुम्ही आमच्या त्या ग्रुप. बुशरा मनियारचा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा खूप सारा. बरोबर. तिचा हो हो प्रॉब्लेम आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तिला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तिला जो अवेलेबल हो टाइम असेल त्या टाइम मध्ये, लेक्चरच्या टाइम व्यतिरिक्त जरी असलं तरी मला तुम्ही एक इन्फॉर्म करा टाइम. त्यावेळेस हो तुम्ही हो प्रॉपर प्रेझेंटेशन द्या. तुम्ही तिघी जणी हो आज हो सर. प्रिपेअर करा. ओके. आणि आजच्या हो आज मला सर. प्रेझेंटेशन द्या. त्यांना कॉल करशील तू, त्यांना हो प्रेझेंटेशन सर. दाखवायला लावशील. ओके. देन हो सर. सिनॉप्सिस तुमचा आज रेडी पाहिजे. तुम्ही सिनॉप्सिस दिलेलं नाही आज मेंबरने मला. बरोबर. हो सर. कधी देणार तुम्हाला या गोष्टी? सर आज त्यांना कॉल करते आणि सांगते उद्यापर्यंत सर. उद्यापर्यंत तुमचं, उद्या कमीत कमी 15-20 मिनिटाचं प्रेझेंटेशन रेडी पाहिजे तुमचं आलं. हो हो सर, कोण कोण चालेल. कशावरती काम करणार आहे, कोणी कोणी काय केलंय, कोण कोण काय करणार आहे, ह्या गोष्टी दोन. बरोबर. क्वेश्चन हो लिहून घे, हो लिहून घे तू मराठीमध्ये हा. मयुरी. कोणी कोणी काय काय बनवलंय, कोण हो कशावरती काम करणार आहे, आतापर्यंत काय काम केलंय, हो आणि इथून पुढे काय काम करणार आहे. हो तुमचं वर्क डिस्ट्रीब्युशन जे म्हणतो ते प्रॉपर पाहिजे मला. बरोबर. देन हो तुम्हाला प्रोजेक्टच्या कन्सेप्ट, प्रोजेक्टचा जो वर्क फ्लो आहे सर्वांनी ऐका गाईज, प्रत्येकाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. ओके. समजलं मयूर तुला? हो हो सर, लिहिलंय, समजलं. काय काय करशील? कोणी कोणी काय बनवलेलं आहे, इथून पुढे आतापर्यंत काय झालेलं आहे, कोण काय काय करणार आहे आणि इथून पुढे काय करायचं करणार आहे. करेक्ट. बरोबर. हो ऐकायला जरी सोपे क्वेश्चन असले तिने तू करायला खूप अवघड गोष्टी आहेत. तिन्ही गोष्टी काय काय झालेलं आहे, काय काय केलेलं आहे. बरोबर. कोणी कोणी हो कशावरती काम केलेलं आहे, प्रोजेक्टचा टोटल वर्क फ्लो सर्वांना माहित पाहिजे. करेक्ट. देन हो टेक्नॉलॉजी वगैरे या पार्ट जो आहे तो सर्वांना माहित पाहिजे. देन तू काय काय फंक्शनॅलिटी करणार आहे, तू त्याच्यावरती काय काय काम केलेलं आहे, इथून पुढे काय काय करणार आहे. ओके. हो हे हो सर्वांचं सर. डिटेल मला पाहिजे आणि प्रत्येकाने बोलता यायला पाहिजे. नेटवर्क प्रॉपर पाहिजे. एक्सप्लेनेशन देताना लॅपटॉप कंपल्सरी पाहिजे. हो ओके. हो ओके. सर. लिव्ह करू शकते तू, जाऊ शकते. नेक्स्ट. चला गाईज, कोण एक्सप्लेन करतं फास्ट मध्ये? चला ग्रुप नंबर 4.
येस सर. ओके, तू एकटाच जय जगताप, करेक्ट? येस सर, मला तर वाटतं मी एकटोच आहे. तुला वाटतंय? हा सर, ते दिसत नाही इथं कोणी. कशावरती? सर हे इकडं पार्टिसिपंट्स मध्ये पाहतोय, हम्म. इतकं नव्हतं कोणी जॉईन, आणखी मी सगळे जॉईन करतो. आहे, तू एक्सप्लेन कर, तू बाकी नको लोड घेऊ, तुझं चाल. चालेल, ठीक सगळे आहे. मेंबर आहे. ओके तू ग्रुप मध्ये एकटा आहे बघ तुझ्या. ओके सर, स्क्रीन शेअर करतो. हम्म. सर स्क्रीन दिसते का? यस. सर पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये सर आपण आपले डेलीचे एक्सपेन्स ते ना ट्रॅक करू शकतो. आपल्या ना फायनान्ससाठी गुड हॅबिट्स आपण आपल्या प्रोजेक्ट थ्रू इन्क्रीज करू शकतोय. सर प्रोजेक्टमध्ये जावाच हे यूज केलेलं आहे. HTML, CSS, जावास्क्रिप्ट फ्रंट एंडसाठी, बॅक एंडसाठी जावा आहे. हे आणखी नेक्स्ट मिनिट. दॅट इज अ गुड फोल्डर स्ट्रक्चर गाईज. एकदम क्लीन आणि प्रॉपर फोल्डर स्ट्रक्चर बनवलंय गाईज. बघा, कोणत्या कॉलेजचा आहे तू? MIT रोटेगाव. गुड. सर फ्रंट एंडसाठी HTML, CSS, जावास्क्रिप्ट यूज केलेली. बॅकएंडसाठी जावा, JSP, स्प्रिंग बूट, ॲपीसी टॉमकॅट आणि आणखीन पण सर भरपूर साऱ्या गोष्टी त्या इथं प्रॉपर हेने झालेल्या, त्या छोट्या छोट्या गोष्टी त्या तिथं पण यूज केलेल्या भरपूर साऱ्या. ओके, आणि वेट वेट इथं वेट 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 हॅलो. बॅकएंड मध्ये तू देतोय ना जावा, JSP सर्व्हर पेजेस, तू JSP पेजेस युज करणार आहे का? नाही. ज्यावेळेस तू स्प्रिंग बूट युज करतोय त्यावेळेस नो नीड टू ऍड JSP आणि अपाचे टॉमकॅट. ओके, हे दोन्ही पॉईंट काढून टाकायचे, हे चुकीचे. करेक्ट ठीक आहे सर. का? तर स्प्रिंग बूट ऍड करतोय तू, अॅनोटेशनचाच पार्ट आहे. सर्व्हर साइड कोड तुझा सगळ्यात कोण हँडल करताय? स्प्रिंग बूट. ओके. येस. देन अपाचे टॉमकॅट इनबिल्ड आहे स्प्रिंग बूट मध्ये, नो नीड टू ऍड एक्स्ट्रा. ओके. ओके. जेवढ्या कमी गोष्टी ठेवता येईल तेवढ्या ठेवायच्या प्रेझेंटेशन मध्ये आणि एक्सप्लेन जास्त करायचं. गुड. ओके डेटाबेस. सर डेटाबेससाठी MySQL आणि सर हे रन पण केलं ऍप्लिकेशन. HTML चे ते हे केलेलं यूज, त्यामध्ये थोडंफार म्हणजे सिस्टम पूर्णपणे नाही आर्किटेक्चर दाखव म्हणजे. मला. सिस्टम आर्किटेक्चर, एक मिनिट, नेक्स्ट स्लाइड. सिस्टम आर्किटेक्चर दाखवा. ओके सर, युजर लॉग इन करेन. युजर लॉग इन करून फ्रंट एंड वरती येईन. HTML चा कोड म्हणजे आपल्या तिथं फ्रंट एंड साठी HTML, CSS यूज होतोय. त्यानंतर तो बॅक एंड वरती वरचे युजर कोणती आता पण request बॅक एंडला तू backend सर्वलेट मधून आणि करू JSP टाकलाय, शकतो. त्याऐवजी तू Database स्प्रिंग बूट टाकायचं. ओके. चेंजेस Yes मी sir, काय yes. काय ते सांगतो ते करून लक्षात घेऊ. घे आणि ते अपडेट कर. नेक्स्ट वेळेस हे नसले पाहिजे मला गोष्टी. MySQL Yes sir. डेटाबेस, देन रिस्पॉन्स टू युजर. करेक्ट. हे Response to खाली user. फीचर स्कोप. Yes. फ्युचर स्कोप सर AI बेस्ड हे करायचं. एक्सपेन्स डिटेक्शन म्हणजे आपलं कुठं कुठे हे होतोय एक्सपेन्स जास्त कुठं होतोय, म्हणजे आपण आणखीन कुठं कंट्रोल करू शकतो हे आपण AI बेस करून हे करू शकतोय. त्यानंतर आपण त्याचं मोबाईल ऍप्लिकेशन आणि UPI बँक API सोबत फ्युचरमध्ये सर आपण हे करू शकतो. म्हणजे डायरेक्ट युजरला सध्याला आहे ना मॅन्युअली येऊन इथे इनपुट करावं लागतं. हे जे डेलीचे ना एक्सपेन्स, इन्कम, तेच फ्युचरमध्ये डायरेक्ट बँक थ्रू आपल्याला सिस्टीममध्ये डेव्हलप होईल. आणि नंतर PDF आणि एक्सेलमध्ये रिपोर्ट आपण डाउनलोड करू शकतोय. आणि त्यामध्ये आपण एक AI फायनान्स असिस्टंट ऍड करू शकतो फ्युचरमध्ये. सध्या काय करतोय तू आता? सर सध्याला आहे ना आपण आता आहे ना एकच मिनिट सर, आपण इथं सध्याला आहे ना आपलं आहे ना ऍप्लिकेशन वरती आलो, म्हणजे वेब ऍप्लिकेशन होती, त्यावरती आपल्याला आहे ना डेली टू डेली आपलं आहे ना इन्कम दाखवलं, हे नाही करायची पोट, नंतर एक्सपेन्स प्रोजेक्ट रन कर. करायचा. प्रोजेक्ट रन कर. ओके सर. सर हे लॉग इन रजिस्ट्रेशन केलेलं सर, इथून रजिस्ट्रेशन केलं डायरेक्ट आपण नेक्स्ट पेजवर जातो. एक थांबा सर, एक करतोच.
सर आपण इथं रजिस्ट्रेशन करतो बसले आपल्या गोष्टीचं, त्यानंतर आपण ओके. जय जगताप रोटेगावचा आहे तो, करेक्ट? यस रोटेगावच्या कॉलेजचा. यस सर. तुला प्रोजेक्ट पार्टनर कोणीच नाही का? सर आहे ना, मंगेश जाधव आहे आणि सुयोग कुलकर्णी. ओके ओके, गुड गुड. ते आलेले नाही आज. येस. सर आपण इथं आहे ना आपलं ईमेल आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतोय. सर आता मी इथं पासवर्ड आहे ना रॉंग टाकतोय, त्यामुळं आपण पुढं ईमेल आपलं व्हॅलिड पासवर्ड नाही येत, त्यामुळं तेच आपण इथं ओके. पासवर्ड टाकला, नोटबुक आणि पेन लॉग घे. इन पण इझिली होतो. ओके गुड. त्याआधी नोटबुक आणि पेन घे. इथं तुला JWT ऑथेंटिकेशन यूज करायचंय. काय तुझं काम हे असेल आता नेक्स्ट 2 दिवस. ओके. तू कोणत्या मॉडलो काम करतोय? ठीक आहे, तू लिहून घे. कोण करतंय ते काम तुम्ही लिहून घे. तुम्हाला मी सांगतो काय काय गोष्टी करायच्या तुम्ही. ओके. येस. काय ऍड करायचं तिथं? JWT ऑथेंटिकेशन. ओके. तर त्याने काय स्प्रिंग सिक्युरिटी ऍड होईल आणि JWT ऑथेंटिकेशन लागेल. टोकन Yes. सिस्टीम जनरेट झाली पाहिजे, म्हणजे तुमचा डायरेक्ट कंपनी लेवलचा प्रोजेक्ट बनेल. करेक्ट? ओके सर. काय काय लिहिलंय? काय बोलले? JWT JWT ऑथेंटिकेशन. हा. येस सर. सेकंड JWT ऑथेंटिकेशन यूज करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला स्प्रिंग सिक्युरिटी ऑटोमॅटिकली ऍड होईल. स्प्रिंग सिक्युरिटी म्हण. स्प्रिंग सिक्युरिटी वर्ड लिहून घे. येस सर. सर ओके, करेक्ट. सर इथे येऊन आपण इन्कम ऍड करू शकतोय. ह्यामध्ये आपल्याला हे करता येतं फील्ड आपल्याला काय आलेलं आहे, कशाची इन्कम आलेली आहे. सर समजा आता आपल्याला कोणी गिफ्ट दिलेलं आहे अमाऊंट, तर अमाऊंट किती दिलेली? 5,000 आणि सर इथं आपण 5,000 गिफ्ट असं. ठीक आहे, इट्स ओके. चल नेक्स्ट. सर इथं आपण करन्सी पण यूज करू शकतो. आता इथं फक्त इतक्या फोरेक्स करन्सी आपण शक्यतो इंडियन रुपीज, यामध्ये डेट आपण आपली ना मॅन्युअल फिल करू शकतो. नाही तर इथं आपल्याला वाटलं आजची डेट आहे तर इथं फक्त टुडे करून सिम्पल डेट. ओके, वेट. इथं मी सांगतो तुला. व्हॅलिडेशन लावलेलं आहे तू. डेट वरती क्लिक केलंय, तुला गिफ्ट केलंय बरोबर. आता तुला मागच्या तारखेची Yes. पण एंट्री टाकू शकतो तू, की आता पुढच्या तारखेची टाकणार आहे? नो सर, मग आजची पण येते ना. ओके गुड. 01. ओके. इथं 7th month पण येईल. 07. ओके सर, डन. आणि इथं काही पण आपण टाकू शकतोय. तू इथं चेंज करतोय बघ तुमच्या फंक्शनॅलिटी मध्ये या गोष्टी. ज्यावेळेस तुम्ही रिपोर्ट बनवणार आहे, टॅली रिपोर्ट Yes. म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये प्रॉपर झाला पाहिजे गोष्टी मॅनेजर. त्या कशा करायच्या बॅक एंडला बघा. ओके सर. ठीक आहे. सर इज इथं नॉट ओके पार्ट. येस सर. गुड. सर ऍक्च्युअली आता आपण इथं फ्यू इन्कम करू शकतो. सर फ्युचर मध्ये ना ऍड इन्कम मध्ये आपण इथे आलो का, इथेच आपल्याला फ्यू इन्कमचं पण ऑप्शन येईल. सध्याला मी इथंच ठेवते ते करेक्ट चेंजेस. सर फ्यू इन्कम मध्ये आपला आता हे डेटा हे झालेलं आहे सेव्ह. इथं आपण एडिट पण करू शकतो, डिलीट पण करू शकतो. नंतर आपण इथं ओके, मला डेटाबेस दाखव तुझा. वेट, बस. मला डेटाबेस शो कर फक्त, बस. सर मी तर नव्हतं केलं 2 मिनिट. जय, डेटाबेस Yes, ओपन sir. होतो तोपर्यंत क्वेश्चन ऐक. तुझे मेंबर आहे येस सर. त्यांना रेडी राहायला लाव. बरोबर. तुम्ही कोण काय प्रेझेंटेशन देणार आहे हा पार्ट उद्या डिसाईड करून घ्या. तुम्ही 20 मिनिटाचं प्रेझेंटेशन रेडी करायचं आहे उद्याच्याला. ओके. ओके सर. त्यांना प्रेझेंट राहायला लाव, कंपल्सरी आहे. त्यांना जर करायचं नसेल तर मला इन्फॉर्म करून दे, नाही केलं तरी चालेल. ओके. इट्स नॉट अ कंपल्सरी पार्ट, पण जो करेल त्याला समजेल गोष्टी. येस सर. येस, गुड. सॉरी. सर ह्यामध्ये आपले युजरचे लॉग इन डिटेल्स आहे. ह्यामध्ये त्यांचे पासवर्ड, ईमेल्स आणि त्यांचे हे आयडी मेन. त्यांना युनिकली आपण आपले प्रोजेक्ट आयडी वरून त्यांना डिटेक्ट करतो.
लॉग इनला. ओके, माझं त्याच्यानंतर सर सिलेक्ट स्टार फ्रॉम इन्कम नाव. हा, Yes, sir. राईट. दाखव. हा सर, ते त्यांची इन्कम. आता इथं आहे ना युजरला फक्त आणि फक्त आपण ID नंबर ओतून हे करतोय डिटेक्ट. आता 15 नंबरची ID आता सर आपण तेव्हा लॉग इन केलं तेव्हा आपली ID 16 बनली. त्यामुळे ते आपण 5,000 रुपीज हे केले होते ऍड. इंडियन रुपीज होते. ही डेट टाकली होती 1/7/2026. डिस्क्रिप्शन हे होती आणि ओके. गिफ्ट मध्ये ऍड केलं होतं. ठीक आहे, तुम्हाला स्कीमा वगैरे सांगेल मी नेक्स्ट टू नेक्स्ट लेक्चरला काही चेंजेस असले तर. सध्या तू एक काम कर, मला UI जा, अजून काय बोलले सर? UI ला जा, UI ला. ओके, इन्कम झाला. ऍड एक्सपेन्सेस वगैरे केलंय का? हो सर, ऍड एक्सपेन्स पण केलंय. सर हे फिल पण नाही केलं तरी पण चालतं तसं. ते डिस्क्रिप्शन सेव्ह इन्कम बॅक टू आणि व्ह्यू एक्सपेन्स सॉरी. सर इथं पण आपण एडिट करू शकतोय. आणि सर आता ह्यो ऍड गोल्स. सर आपल्याला सेव्हिंग ओके, म्हणजे आता मला एक मिनिट. हा, गोल ऍड कर आणि तुझा एक्झॅक्ट फ्लो काय मला सांग. हे ऍड करणं, इन्कम ऍड करणं किंवा एक्सपेन्स ऍड करणं इज नॉट अ पार्ट. नंतर तू रिपोर्ट ऍक्च्युली कसा बनवणार आहे आणि त्या थ्रू तुमचं मॅनेजमेंट कसं असणार आहे मला ते दाखव. ओके सर. आता फ्युचरमध्ये आपल्याला सर एकदम मी नाही इतकं की नाही कंटिन्यू करतो एक्सप्लेन. सर ऍड गोल्स मध्ये ना सर आता तुम्हाला फ्युचरमध्ये लॅपटॉप बाय करायचा आहे 2 months 3 months लेटरनी, तेव्हा तुम्ही ओके. इथं ऍड गोल्स होती तुमचा गोल सेट करू शकते. त्यानंतर ऍड सेव्हिंग मध्ये जाऊन तुम्ही तिथं तुम्हाला दिसतं तुम्हाला मोबाईल हे करायचा आहे, लॅपटॉप बाय करायचा आहे. मग तिथं तुम्ही सिलेक्ट करायचं तुम्ही मोबाईलसाठी किती सेव्ह करताय. 5,000 10,000 XYZ अमाऊंट आणि ती इथं आपल्याला UH मध्ये इथं आपल्याला एक डॅशबोर्ड शो होणार आहे. त्यानंतर सर आपल्याला सर तुम्ही विचारलं कसं क्वेश्चन. सर ह्यामध्ये ना आता आपल्या डेली ना इंडियामध्ये तर भरपूर जण फायनान्सवरती असं लक्ष येत नाही. त्यासाठी सर ह्यो सिम्पल इंटरफेस आणि सर युजर फ्रेंडली इंटरफेस बनवित आहे सर. त्यामध्ये युजर कधी ठेवा त्याला सिम्पल वे मध्ये कळण इथं करायचं काय. सर जास्त कॉम्प्लिकेटेड नाही ठेवायचं ह्याला. त्यामुळे युजरला पण ओके, चांगले हॅबिट्स तो आहेत तुझे सर. इथं एक पाय चार्ट बनवावा लागेल तुला किंवा चार्ट बनावा लागेल, त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी दिसतील डॅशबोर्डला. करेक्ट? येस सर. त्याला कोणत्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे, एक सेव्हिंग मध्ये काय ऍड करायचे, ह्या ज्या गोष्टी बनवल्या आहे तू फायनान्स ऑप्शन ते सिम्पल बनवलेलं आहे ना, त्याच्याऐवजी हो एक चार्ट बनव. त्याच्यामध्ये त्या गोष्टी ह्या चार्ट थ्रू शो झाल्या पाहिजे. बरोबर? हो सो लक्षात येतील आपण कोणत्या गोष्टीवरती काय करतोय, कुठं खर्च करतोय, कुठे कमी करायला पाहिजे, कुठे जास्त करायला पाहिजे. करेक्ट? देन सिनॉप्सिस हो आणि सर. बाकीच्या मेंबरला सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला सेंड करशील. बाकी सेम तुला बी तू काय काम करतोय, मुलं काय करताय, तुमचं कितपर्यंत झालंय, काय काय करणार आहे, कसं कसं इन डिटेल प्लॅन पाहिजे मला. ओके, ओके सर. ठीक आहे, जाऊ शकतो तू, लिव्ह करू शकतो. नेक्स्ट नेक्स्ट एकटा मेंबर कोण आहे अजून? निखिल. सर सर पूर्ण हे नाही पण मग थोडं हे 2 पेज बनवले होते HTML चे. तू काय काय केलंय मला ते सांग. नो प्रॉब्लेम. तर फ्रंट एंड बॅक एंड नाही केला अजून काही. फ्रंट एंड मध्ये फक्त हे केलंय लॉग इन पेज आणि इंडेक्स HTML मध्ये आपलं सुरुवातीत जे पेज राहणार आहे ते दाखव. निखिल का नाही केलं? या गोष्टी किती दिवसापासून चालू आहे आपल्याला? तू ज्या गोष्टी केल्या सांगतोय का ते करायला फक्त मोजून 10 ते 15 मिनिटं लागतील. बॅक एंड नाही बनवलं काहीच. फ्रंट एंड मध्ये तू म्हणतो फक्त लॉग इन पेज बनवलंय. कधी करणार निखिल? तर करतो सर. कधी? तर करतो. अरे करतो कधी? कोणत्या कॉलेजचा आहे तू? संजीवनी. यस, कधी करणार आहे मग? तर 2 दिवसात करतो. जेईचं बघितलं का? प्रोजेक्ट रेडी झालाय. हो तो सर. किमान ह्या लेवलला तरी तुमचं एक्सप्लेनेशन गेलं पाहिजे. जेने ज्या लेवलचं दिलंय का आता त्या लेवलचं, त्याच्या सर्व गोष्टी रेडी आहे. प्रोजेक्टचं आर्किटेक्चर रेडी आहे, प्लॅन रेडी आहे, काय काय गोष्टी झाल्या त्या रेडी आहे. येस, लॉग इन पेज टेम्पलेट मध्ये बनवलंय. तू प्रोजेक्टचं स्ट्रक्चर बनवलं की
निखिल, नो प्रॉब्लेम. करेक्ट स्ट्रक्चर आहे. करेक्ट. येस. इंडेक्स डॉट HTML प्रोजेक्टचं आहे ना हे? हो सर. ओके, सर काय ओपन आहे केलं. तुझं? स्मार्ट पार्किंग ओके, सिस्टीम. प्रोजेक्ट. ओके, गुड प्रोजेक्ट आहे तुझा. खूप सारे लोक कामं करताय याच्यावरती. बघू तू काय नवीन करतोय. तू काहीतरी हुक दे याच्यामध्ये. ओके. तू एकटाच आहे ना? हो सर. तू 2-4 दिवस रेग्युलरली रात्रंदिवस काम करून मला आधी तू आज एक सिनॉप्सिस पाठवशील मला. ओके. हो सर, आज पाठवतो सिनॉप्सिस. हा, सिनॉप्सिसचे पॉइंट बरोबर सगळे इन डिटेल वाचून घ्यायचे. करेक्ट. आपण काय लिहितो त्यामध्ये नुसते चॅट जीपीटी करून मला सेंड नाही करून द्यायचं काही सर्वांनी. येस सर. देन प्रेझेंटेशन बनवायचंय तू. येस सर. ओके, प्रोजेक्ट स्ट्रक्चर दाखव तुम्हाला. स्क्रीन बंद नको करू निखिल. ओके सर. ओके, बॅकएंड काय बनवलंय तू? काहीच नाही केलंय का? काहीच नाही केलं सर अजून. का? सर करतो. सर मंडे पर्यंत दाखवतो बॅकएंड जेवढं होईल तो. जेवढं होईल तेवढं नाही रे. मंडे पर्यंत फर्स्ट लेवल फंक्शनॅलिटी मॉड्यूलचे ना प्रोजेक्टचे 3 ते 4 फेज बनवतो बरोबर सिनॉप्सिस नुसार. त्यानंतर तुझा फर्स्ट फेज कम्प्लीट झाला पाहिजे मंडे पर्यंत. ओके. आणि 20 ते 25 मिनिटाचं एक्सप्लेनेशन द्यायचंय तुला. किती? 20 ते 25. 20 ते 25 मिनिटाचं. करेक्ट. येस सर. त्या लेवलला रेडी राहा तुम्हाला. ओके. येस सर. तुम्हाला सर्व गोष्टी सेंड करा आज. हो सर. चला नेक्स्ट ग्रुप. तू जाऊ शकतो निखिल. नेक्स्ट ग्रुप कोण आहे? हो आणि इज इंटरेस्टेड. चला ग्रुप नंबर 5. सर मी एकटाच होतो. यस, वरात साबळे. एकटाच होतो सर मी आज. ओके, नो प्रॉब्लेम. सांग काय बनवलंय तू? सर ते ऍप आहे ना आमचं ब्लड डोनर फाउंडरचं. तुझा आवाज नाही येत. वरात तुझा आवाज येत नाहीये. एक सेकंड. हॅलो. यस. हा सर, ते प्रेझेंटेशन दिलेलं आहे तुम्हाला ब्लड डोनर फाइंडर ऍपचं आहे सर प्रोजेक्ट. ओके, ब्लड डोनर फाइंडर ऍप. तुझा UI रेडी आहे? हो सर, पण सध्या दाखवू नाही शकत सर. ते लॅपटॉपचं कीपॅड खराब झालेलं आहे, त्यामुळे ते दुरुस्तीला टाकलेलं होतं लॅपटॉप. त्यामुळे 2-3 दिवस झाले काहीच नाही झालेलं सर. कधी दाखवशील तू? तो ग्रुप पार्टनर कोण आहे बाकी मेंबर? नयन आणि हुजेफ आहे सर. ओके, कधी दाखवणार तुम्ही मला? सर 2 दिवसात रेडी करून देऊन टाकतो सर तुम्हाला. देऊन टाकतो नाही. प्रेझेंटेशन पण आणि सिनॉप्सिस पण पाठवतो सर तुमच्या इथे. सिनॉप्सिस आज पाठवायचा. चालेल. तुम्ही काय करणार आहे काय नाही ओरली मला उद्या पाठवायचं. प्रोजेक्ट GitHubला टाकायचा आहे. चालेल सर. ओके. म्हणजे लॅपटॉप खराब झाला आतल्या गोष्टी झाल्यानंतर प्रॉब्लेम यायला नकोय परत. हो, गाईज हो, सर्वांनी प्रोजेक्ट GitHubला ऍड करायचा आहे. ओके. GitHubचं लेक्चर झालेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. करेक्ट. ठीक आहे. हो जा तू वरातच प्रेझेंट एक फक्त ना तुमच्या ग्रुपमधून. हो हो. ठीक आहे. ब्लड डोनर ऍप. चला नेक्स्ट ग्रुप जाऊ शकतो वरात तू. ओके सर. नेक्स्ट ग्रुप. चंचल शेवाळे अँड ग्रुप. चला काय मॅडम तुमचं स्टेटस? सर आमचं स्मार्ट स्टडी ॲप आहे. दिव्या, रोहित आणि मयुरी माझ्या ग्रुप मेंबर. कोण आज प्रेझेंट कोण आहे?
आहे सर प्रेझेंट आहे रोहिणी आणि दिव्या. सर हा यस यस सर आमचं बॅकएंड वरती थोडंफार काम झालेलं आहे आणि फ्रंट एंड सिम्पल UI केलेलं आहे मी. शो करा. तर याचं आमचं प्रोडक्ट स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर युजर आहे ना लॉग इन करेन सर. तर इथं लॉग इन पेज सर HTML मध्ये बनवलेलं आहे सर आम्ही. लँग्वेजेस ना CSS, HTML आणि जावास्क्रिप्ट यूज केलेलं आहे आणि बॅकएंड साठी स्प्रिंग बूट यूज करतो मी. रन करून दाखवू सर? यस प्रॉपर स्क्रीन शेअर कर दिव्या. थोडं झूम आउट झूम इन कर म्हणजे मला दिसेल प्रॉपर पूर्ण स्क्रीन. ओके फोल्डर स्ट्रक्चर दिसलं पाहिजे मला. दिसतंय सर. दिव्या नेक्स्ट मेंबर कोण आहे? चंचल. येस मला तुझं हे हा करेक्ट. नेक्स्ट अजून कोण आहे? सर मी मयुरी शाळे. सर हे प्रोजेक्ट स्ट्रक्चर यस ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी शो कर. यस चंचल सांग मला कॉन्फ्लिक्ट फाईल म्हणजे काय असतं? ओके चंचल काय काम केलं तू या प्रोजेक्ट मध्ये? सर मी फ्रंट एंडचं करणार आहे म्हणजे अजून फिक्स नव्हतं आमचं. तर मी रोहिणी फ्रंट एंड वर काम करणार आहे. काय करणार तुम्ही? काय काम करताय तुम्ही? काहीच आणि करत नाही. करणार आहे म्हणजे काय केलंय तुम्ही आतापर्यंत? नाही सर ते लेक्चरच करणार. लेक्चर नंतर काय करताय? काही नाही सर लेक्चर मध्ये प्रॅक्टिसच करत असतो शिकवलं. फुल स्क्रीन कर दिव्या. स्मार्ट स्टडी. ओके चल दे प्रेझेंटेशन. सर्वांनी करायचं काय का? तुम्हाला स्पष्ट सांगतो. चंचल, रोहिणी. सर सगळ्यात पहिले रन केलं होते असा UI होतो सर. याच्यामध्ये लॉग इन केलं तरी चालेल सर, नाही केलं तरी ऑप्शनल मध्ये आहे. युजरला करायचं असेल तर करू शकतो, जर नसेल करायचं तर कंटिन्यू ॲज गेस्ट करू शकतो. त्यानंतर आहे ना सर इथं नोट्स मध्ये ना नोट्स अपलोड करता येते सर इथून. ओके क्वेश्चन नंबर 1 दिव्या वेट कर.
गेस्ट मध्ये आणि लॉग इन मध्ये काय डिफरन्स असणार आहे? तुम्ही काही डिफरन्स देणार आहे का? कोणते कोणते मॉडेल देणार आहे गेस्टला? कोणते कोणते मॉडेल देणार आहे? काय असं सर गेस्ट सेपरेशन मध्ये केलंय असं का? असेल, जर तुम्ही काही अपलोड वगैरे केलं तर जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे यूज करताय त्या तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही जो अपलोड केलेला डेटा तो सेव्ह राहील टेम्पररी. आणि जर लॉग इन केलं तर तो डेटा कायमस्वरूपी त्याच्यामध्ये सेव्ह राहील जोपर्यंत तुम्ही लॉग इन राहील तोपर्यंत. तुम्ही जे ओके काही तुमचे स्टडी मटेरियल शेअर केलेले आहे ते त्याच्यामध्ये सेव्ह राहील. ओके येस आपण इथून नेक्स्ट. अपलोड करू शकतो फाईल वगैरे. तर इथं प्रोफाईलचं चालू आहे सर. प्रोफाईल अजून सेव्ह होत नाही सर, त्याच्यावरती करते मी. तुमचा एआय खूप बगदा खूपच घाण आहे बघा ते. सो क्लीन आणि चालू स्ट्रक्चर एआय बाकीच्या मेंबरला लिहून घ्या तोपर्यंत. तू एक्सप्लेन करत राहा दिव्या. त्यांच्यावर तुम्ही राईट डाऊन करा नोट्स काय काय करायचंय. एआय मध्ये खूप सारे चेंजेस ना. ती लॉग इन बटन असं दिसलं पाहिजे. बघा तुमचं एआय किती घाण दिसतोय बरोबर. स्टडी हो सर. ओके. एआय चे खूप सारे पार्ट आहे त्याच्यावरती बघायचं. काहीच एआय खूप घाणेरडा दिसतोय. ते रजिस्ट्रेशन नाव कसं दिसतंय रजिस्टर म्हणून ते समजत तरी का रजिस्ट्रेशन कुठे करायचंय मेंबरला. ओके बोल तू दिव्या तोपर्यंत बोलत राहा तू. सर मी नुसतं साधं प्रेझेंटेशन देऊ काही याच्यामध्ये तर अजून नीट बनलेलं नाही. तू सांग जे बनलेलं आहे ते दाखव आणि बोलत राहा तू. प्रेझेंटेशन दे साधं बनवलेलं आहे प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन मोबाईल मध्ये सर ते. तर कारण तुम्ही याच्यामध्ये असे ना देता ज्या गोष्टी ठेवायच्या लॅपटॉप मध्ये समोर ठेवायच्या आणि दाखवायच्या लगेच. ओके 2 मिनिटं सर टाकतो लॅपटॉप मध्ये पण. चला तोपर्यंत नेक्स्ट ग्रुप कोणी राहिलंय का? स्मितल येस सर. तुमचा ग्रुप चला. हो. अंजली शेवाळे, दक्षा निकुम तुझा ग्रुप कोणता आहे? फर्स्ट ग्रुप होता ना. तू का दिलं नाही प्रेझेंटेशन त्यावेळेस? बोलली ना सर मी. मग मोजिमा नाही बोलली? मोजिमा पण बोलली तू पण बोलली ना. सर ओके ती पण बोलली, मी पण बोलली मॉड्यूल्सचं. ओके. तुला समजलं काय करायचंय दक्षा? हो हो. काय काम करणार ते काय केलंय मॉड्यूल्सचं. करेक्ट. आणि हो. तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण एक्सप्लेन करता यायला पाहिजे. तू लिव्ह करू शकतो दक्षा. येस येस. सांगू का ब्रेनस्टॉर्म तू लिव्ह करू शकतो. यस स्मितल शो करतात स्मितल. अटेंडन्स लावून घे मी. दक्षा सोम तुम्ही जाऊ शकता. सर? हे बॅकएंडचं स्ट्रक्चर आहे, फोल्डर स्ट्रक्चर. ओके फोल्डर स्ट्रक्चर गुड. त्या सर्व फाईल बंद करा आधी वरल्या. ओपन एडिटर्स मध्ये दिसतात फाईल ओपन सगळं टोटल वाच क्लोज कर. कॉन्फ्लिक्ट फाईल काय असते सांग बरं. तर ते कॉन्फिगरेशन करतं म्हणजे फ्रंट एंड आणि बॅक एंड मध्ये. ओके प्रॉपर्टी डॉट ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी फाईल शो कर. ओके तुम्ही इथं पण ते कॉन्फिगरेशन लिहू शकता डायरेक्ट. ओके हो सर. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळी. ठीक आहे चालेल. इट्स ओके नो तर प्रॉब्लेम. गुड. फ्रंट एंड साठी दुसरं फोल्डर केलेलं आहे. ओके कोणतं? समजा. दोन्ही एकाच ठिकाणी ओपन करायचे गोष्टी. फ्रंट एंड नावाचं फोल्डर बनवून. हो सर. तुम्ही काही फ्रेमवर्क यूज करताय का फ्रंट एंडला? हो सर. कोणतं? रिॲक्ट मध्ये करतात. रिॲक्ट. गुड गुड गाईज गुड. सर फ्रंट एंड मध्ये फक्त होम पेज केलंय म्हणजे सर्व राउटर पेज आणि झाले. कंपोनंट पाहिजे दाखव मला. राउटर आणि कंपोनंट दाखव बस. राउट्स आणि कंपोनंट.
ओके गुड. हा शो कर आता UI मला प्रोजेक्ट रन करून दाखव. सर मी रन केलेला आहे, दाखवते तेच. पार्टनर कोण तुझ्या? सिद्धी बर्ड आणि वनिता सरोदे. वनिता आली? नाही सर, वनिता नाही. ओके चला एक्सटेंड करा तुम्ही दोघी. प्रोजेक्ट डिस्ट्रीब्यूट करून घ्या दोघी जणींनी, कोणता पार्ट कोण करणार आहे. तुम्ही काय सर करायचं सिद्धी दोघी? कर. या सिद्धी फक्त UI करायला असं नाही, किंवा तू फक्त बॅकएंड करायला असं नाही. UI आणि बॅकएंड कॉम्बिनेट करायचं आणि मॉड्यूल वाटून घ्यायचे. करेक्ट? हो सर. गुड. सर सिद्धी लॅपटॉप नाही, मग आम्ही दोघी मिळून करतोय डायरेक्ट. यस नो प्रॉब्लेम, पण एक्सप्लेनेशन करता आला पाहिजे सिद्धीला, कोड पण करता आला पाहिजे. करेक्ट सिद्धी? समजते तुला? हो. ओके. सर ऑक्युपेन्सी केली आहे ती, डेटाबेस मध्ये दिसते पण आहे. ओके दाखव. फ्रंट एंड आणि बॅक एंड सर इंटिग्रेशन केलेलं आहे. ओके. तुम्हाला पोस्टमॅन वर डेटा आहे ना? तुला पोस्टमॅन येत असेल ना तुम्हाला? हो शिकले सर, का? मी API टेस्टिंग शिकते. करून दाखवायचे. API मला दाखव, तुझे कंट्रोलर दाखव. ये खाली पोस्ट मॅपिंग सेव्हिंग, सेव्ह ऑल, ID, लॉग इन, ऑल काय? ऑल ऍडमिन ना? ओके. लॉग इन ID. पेज करायचंय सर अजून. ओके काय काय झालंय? होम पेज केलंय फक्त, आणि म्हणजे पेज झालेले आहे, पण त्याच्यामध्ये अजून थोडं ऍड करायचंय बाकी. आणि मला ऑल ऍडमिनची लिस्ट दिसते का? नाही सर, अजून ते नाही केलंय. ओके नेक्स्ट लेक्चरला ऑल ऍडमिन आणि हे झालं पाहिजे, ऍडमिन गेट बाय ID. करेक्ट? हो सर. API कम्प्लीट पाहिजे. देन तुमचं PPTचं प्रेझेंटेशन पण पाहिजे. दोघींनाही 10 ते 15 मिनिटं बोलता यायला पाहिजे. ओके. हो हो सर. सर. आणि काय तुम्हाला प्रोजेक्टचा पूर्ण फ्लो तुम्ही सिनॉप्सिस पाठवलाय मला, हो सर पाठवलंय. रेडी. बट या स्ट्रक्चर मध्ये आहे तुमचं सिनॉप्सिस? चेक केलाय तुम्ही? नाही सर सर अजून. ओके ह्या स्ट्रक्चर मध्ये करून सिद्धी मला सेंड करायचं आजच्या आज. ओके. हो सर. आणि हो उद्या सर. तुम्ही दोघींनी पण 10 मिनिटाचं प्रेझेंटेशन द्यायचंय. हो सर. हो सर. 10 ते 15 मिनिटं तुम्हाला बोलता यायला पाहिजे, प्रिपेअर नॉन स्टॉप. येस येस सर. सर. क्वेश्चन आन्सर होईल 5 मिनिटं. ओके 5-5 मिनिटं दोघींसाठी बी सेपरेट टास्क. हो. चला नेक्स्ट स्मिता तू थांब 2 मिनिटं, कारण कोण मेंबर राहिले मला माहिती नाही ग्रुप नंबर, त्यासाठी. बाकी तुम्ही लॉग आउट जाऊ शकता, थांबायचं थांबू शकता. ओके. दिव्या रेडी झाली? काय सर? रेडी झालं की तुझं वालं? दाखवते की तुम्हाला? सर समोर दाखवते सर. ओके. समोर म्हणजे? सोमवारी सर, सोमवारी मंडेला. मंडेला, सोमवारी. ओके. आणि जावाचे लेक्चर आता ऑनलाईनच होतील दिव्या. ओके. ओके सर. ठीक आहे, लिव्ह करू शकता. दिव्या, चंचल, अजून कोण आहे? मयुरी. करेक्ट? रोहिणी. हो सर. ओके स्मिता सिद्धी झाली. शीतल कुमावत, ऋषिकेश अलाट, मोनिका कोल्हे, गायत्री आयरे. चला तुमचं काय कोणाचं कोण सांगतं? चला फास्ट मध्ये. कोण रेडी गाईज फास्ट मध्ये? शीतल कुमावत. शीतल कुमावत, आवाज येतोय का माझा? हो सर. ओके. काय स्क्रीन कॅमेरा ऑन का नाही तुझा? हा यस. काय प्रोजेक्ट? लॅपटॉप कोणाकडे आहे? तुझा ग्रुप नंबर किती आहे?
शीतल स्पीक लाऊडली यार. शीतल हो सर. लॅपटॉप आहे तुझ्याकडं? नाही सर. कोण आहे तुझे प्रोजेक्ट पार्टनर? शीतल तुला मराठी समजत नाही का ग? समजते सर. ओके. सो प्रोजेक्ट पार्टनर कोण, त्यांचे नावं सांगायला काय प्रॉब्लेम यायला पाहिजे? का विसरली माहित तू? नाही सर कोण आहे. प्रोजेक्ट पार्टनर कोण तुला तेच माहित नाही? नाही. क्या बात है. क्लॅप फॉर शीतल गाईज. कोण आहे शीतलचे पार्टनर? स्मितल तर तिचं नावच नाहीये. ओके. शीतल तू प्रोजेक्टला काहीच केलं नाही का मग? नाही सर. का? तुम्हाला आज संध्याकाळी 6 नंतर कॉल कर. ओके. हो सर. तो पण मला टाइम पण नाही. पण 6 नंतर आठवणीने कॉल करशील. ओके. आणि मला सांग की मी कॉल का करायला लावला होता. का करायला लावला तुला कॉल? तू लिहून घ्या रिझन का कॉल करायला लावणार तुला मी. का तू प्रोजेक्टला पार्टनर तुला कोणीच नाही. एवढ्या दिवसापासून तुला ही गोष्टच माहित नाही. करेक्ट. तू कोणत्या कॉलेजची? तू माझे लेक्चर केले का शीतल? हो सर. फर्स्ट आज नाही केलेले. किती? अरे शीतल बोल फास्ट. किती लेक्चर केले? डेली डायरी कंप्लीट आहे तुझी? सॉरी दॅट्स अ रॉंग क्वेश्चन. डेली डायरी काय असते माहिती आहे का? हो सर. हा किती कंप्लीट आहे? मॅडम कधी दाखवणार तुम्ही? तुला माहिती का प्रोजेक्ट करायचा आहे म्हणून की नाही? हो सर माहिती ना. हा मग किती दिवसापासून बोलतो मी. डेली बोलतोय. तू एकदा पण तुला वाटलं नाही विचारावा सर मला प्रोजेक्ट पार्टनर नाहीये, माझा प्रोजेक्टचं टायटल माहित नाहीये. ओके. तुम्हाला कॉल कर. लिव करू शकते आता. चला नेक्स्ट. कोण राहिलं गाईज? गायत्री आयरे आणि मोनिका कोल्हे. मी काय बोलतोय? आवाज येतोय तुम्हाला दोघींना? गायत्री आयरे, मोनिका कोल्हे. गायत्री आयरे. माझा आवाज येतो गाईज? कोणी आहे का? स्मितल येस सर. माझा आवाज येतो ना? दक्ष माझा आवाज येतो का ग? येस सर येतोय. येतोय सर. अरे हे दोघी कोण आहे मग? गायत्री आयरे आणि मोनिका कोल्हे. सर ते MIT अवलेचे आहे सर. अरे तुम्हाला आवाज येतोय का गाईज? मोनिका कोल्हे. दुसरी एक काय होती त्याचं नाव विसरलो राव. तर गायबच झाली. ठीक आहे जायचं. चला उद्या सर्वांनी रेडी राहायचं. ओके चलो बाय गाईज.
आणि मी जी सर गोष्ट सांगितली त्याला कॉल करायला लावलंय. बाकी मेंबर असतील तुमचे मित्र जे ग्रुपमध्ये नसतील त्यांना सांगा गाईज, इन्फॉर्म करा. तसं मी मेसेज पण टाकतोय. ओके बाय. सर यस सर मला तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल बोलायचं हॉल कधी करू सर? काय काय सर प्रोजेक्ट बद्दल थोडस बोलायचं होतं. लेक्चर कॉल मध्ये केला बोलू चालेल का? शकतो, नो प्रॉब्लेम. सर मग सर मला प्रोजेक्ट आहे ना असं इतकं युनिक नाही वाटत. त्यामध्ये काही आणखीन असे फीचर्स तुम्ही हे का मला आयडिया देते काही असं ऍड करतील त्यामध्ये? उद्याच्या लेक्चरला आपण डिस्कस करू. मला एक मीटिंग आहे सध्या. मी तुला उद्या मला प्रोजेक्ट दाखवतो त्यावेळेस हा क्वेश्चन विचार. ओके चालेल ठीक आहे प्लॅन सर. करून विचार उद्या, नो प्रॉब्लेम. ओके.